हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मी नाश्त्यासाठी शेवयाचा उपमा बनवणार आहे। मागच्या वेळी मी व्हिडिओ टाकला होता, पण तो खूप मोठा होता। माझ्या फ्रेंड्स बोलल्या, अगं छोट्या व्हिडिओमध्ये रेसिपी टाक, तू खूप छान बनवते, पण आम्हाला बघायला वेळ नसतो। म्हणून मी आज परत एकदा शेवयाचा उपमा कसा बनवायचा त्याची रेसिपी टाकणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर रेसिपी बघा। हे बघा, मी आता कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये आता तेल टाकणार आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप टाकले तरी चालतात। तेल किंवा तूप टाकायचे आणि त्यामध्ये आपण या अशा शेवया घेऊन त्या भाजून घ्यायच्या आहेत। तेल किंवा तूप टाकून त्यामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या, म्हणजे कसं शेवया छान होतात। या बघा, मी तेलात शेवया लालसर होईपर्यंत भाजून घेतल्या आहेत। आता आपण शेवयासाठी फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकूया। आता तेल कडले की यामध्ये आपण जिरं मोहरी टाकायची आहे। मला मोहरी आवडत नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मोहरी पण टाकायची आहे। आता मी यामध्ये कांदा टाकणार आहे। आता आपण हे जिरे आणि कांदा भाजून घ्यायचं। कांद्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपण हा कांदा तेलात टाकला आहे, तो लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे बघा, आता कांदा भाजल्यानंतर यामध्ये आपण तिखट मिरची टाकणार आहोत। कांदा मिरची भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे पण टाकू शकतो, त्याने खूप छान होतात। पण मला आवडत नाही म्हणून घातले नाही शेंगदाणे। पण आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। तुम्हाला आवडणाऱ्या बाकीच्या व्हेजिटेबलसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये आपण हळद घालूया। आता हे छान भाजून घेऊया तेलामध्ये। आता आपण यामध्ये पाणी घालूया। पाणी जास्त घालायचं नाही, पाणी जास्त घातलं तर शेवया चांगलं होत नाही, त्यासाठी पाणी थोडंसंच घालायचं। आता यामध्ये आपल्या अंदाजेप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे। हे बघा, आता याला उकळी यायला लागली आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। हे बघा, याला पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे एकसारखं मिश्रण हलवून घ्यायचे। आता या पाण्यामध्ये आपण भाजलेल्या शेवया टाकून घ्यायच्या आहेत। शेवयाचा उपमा बनवण्यासाठी यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। जास्त पाणी घातल्यामुळे शेवया खूप शिजतात, त्यामुळे ते चांगले लागत नाही। शेवयाचा उपमा फडफडीत झाला पाहिजे, म्हणजे ते छान लागतात। हे बघा, आता यामध्ये आपण अजून थोडी कोथिंबीर टाकूया आणि हे मिश्रणावर ताट झाकून ठेवूया, म्हणजे 10 मिनटं वाफेवर शिजून द्यायचे। हे बघा, आता आपण यावर 5 ते 10 मिनटं झाकून घेऊया। हे बघा, आता 5 ते 10 मिनटं झाले आहे। आपण आता हे काढून घेऊ। किती छान वास येत आहे। ह्या आपल्या शेवया खूप छान झाल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा करून बघा आणि लाईक करा। हे बघा, आपल्या शेवया किती छान दिसतात। आता खायला पण छानच झाले असतील। आपण आता हे शेवया डिशमध्ये काढून घेतले आहे। मी पण नाश्ता करते आणि तुम्ही पण करा।